नमस्कार प्रेक्षकांनो, मुरांबा मालिकेच्या आजच्या भागामध्ये मी आपलं मनपूर्वक स्वागत करतो. त्यामध्ये आता सीमा आणि रमा ही दारू पिलेले असतात. तर आता दोघींच्याही मनात डान्स करण्याचा विचार येतो. तेव्हा आता सीमा म्हणते की रमा, चल कोणी आलं तर मला सांग बरं का, आणि डोळा मारून मला असं खुणव, मी आता डान्स करणार आहे. असे म्हणत लगेचच सीमा आणि रमा डान्स करू लागतात. दोघींनाही आता खूप नशा चढलेली असते. सीमा आणि रमा खूप डान्स करत असतात. तर तेवढ्यात रेवा, मयुरी, आय्याजी हे त्यांना बघतात. सगळ्यांना मोठा धक्का बसलेला असतो. मयुरी म्हणते की हे काय मी आज भलतंच बघते. रेवा हसू लागते. तर आय्याजीच्या आता नाकाला मिरच्या झोंबत असतात. रागाने आय्याजी आता अवाक होऊन सीमाकडे बघत असते. तर तेवढ्यात अक्षय तिथे येतो आणि सीमाला डान्स करत असल्याचे बघून लगेचच पुढे येत अक्षय म्हणतो, आई आई हे सगळं काय चाललंय. तर सीमा म्हणते, अरे डान्स चाललाय डान्स. आई चुकल्या, त्यांना काय वाटलं मला जमतच नाही काय. तर आता हसतच अक्षय म्हणतो की आई बरं कर तू डान्स. आणि अक्षय आता आजीला म्हणतो की आईला करू दे एन्जॉय. तर बोट करत आई आजी म्हणते की अक्षय, तुला हा एन्जॉय वाटतो का. आणि आता सगळेजण लगेच सीमा आणि रमासोबत डान्स करू लागतात. अक्षय, आनंद, मयुरी, रेवा सगळेजण आता नाचत असतात. तर आई आजी त्यांची फक्त मजा बघत असते. आणि तेवढ्यात आता वरून रमाकांत आणि आब्या खाली येतो. आणि रमाकांत आब्या आता जोरजोराने नाचू लागतो. आणि भयानक तो रमाकांत आब्याचा डान्स बघून आई आजीच्या काळजाचा ठोका चुकलेला असतो. वाजव रेडीची तुला आईची शपथ हा या गाण्यावर आता सगळेजण दबंग स्टाईलने डान्स करत असतात. त्यानंतर आता सीमा आणि रमा दोघीही आता बेडरूममध्ये येतात. तर बेडरूममध्ये येताच आता सीमा आणि रमा खूप हसू लागतात. आणि रात्रीचा किस्सा आता त्यांना आठवू लागतो. आणि अजूनही दारूचा अंमल सीमा आणि रमावर असतोच. तर सीमा आता रमाला सांगत असते की तुझं आणि अक्षयचं असं भन्नाट लग्न होईल. आणि त्यानंतर ती रेवा गेलेली असेल तिकडे. रमा म्हणते कुठे गेलेली असेल. तर सीमा म्हणते गेली असेल जेलमध्ये. तेव्हा बोट करत रामा म्हणते की हळूच हळूच आई. तेवढ्यात हळू आवाजात रामा म्हणते सांगायचं नाही कुणाला. तर मोठ्याने ओरडत सीमा म्हणते की जेलात जाईल ती. इकडे आता लगेचच हळू आवाजात सीमा म्हणते की रामा, आपलं जेलचं सिक्रेट आहे, सिक्रेटच राहू दे. तर आता रामा म्हणते की आई मी आता बाहेर जाऊन झोपते, नाही तर कुणाला पुन्हा संशय वाटेल. तर आता चापट मारत सीमा ही हसू लागते. तर आता सीमा म्हणते गुड नाईट रामा. तर रामा म्हणते की त्या रेवाची वाट लाविलच मी, आणि गुड नाईट. तर आता लगेचच हसत सीमा म्हणते की आज तर मला खूप छान वाटतंय. आणि आता इकडे रमा ही किचनमध्ये जाऊन झोपी जाते. तर तेवढ्यात आता दोन चोर आता मुकादमांच्या घरासमोर आलेले असतात. त्या घराकडे बघत, त्या लाईट माळा बघत लगेचच तो माणूस म्हणतो हेच ते घर का. तर तो माणूस म्हणतो अरे हेच ते लग्न घर आहे श्रीमंत लोकांचं. आणि श्रीमंत लोक दारू पिऊन टंग होऊन असे झोपलेले असतात. आपल्याला इथे पैसा दागदागिने भरपूर काही मिळतील असे म्हणताच आता ते दोन चोर आता मुकादमांच्या घरात खिडकीतून आतमध्ये शिरतात. रमा ही किचनमध्ये झोपलेली असते. आणि लगेच ते दोन चोर खिडकीतून आतमध्ये येत रमाला बघतात आणि आतमध्ये जाऊ लागतात. तर रमा आता एका बाजूला होऊन डोळे उघडते. तर समोर ते दोन चोराला बघून रमा म्हणते की हे तर आतमध्ये घुसले. तर एक चोर दुसऱ्या चोराला म्हणतो की आता हिचं काहीतरी करायलाच हवं. तर लगेचच तो दुसरा चोर चाकू काढतो आणि म्हणतो की आहे ना उत्तर माझ्याकडे. आणि ते दोन चोर आता रामाकडे येऊ लागतात. तर मोठ्याने रामा चोर चोर असे ओरडू लागते. तर तेवढ्यात ते दोन चोर रामासमोर येतात आणि रामाला समोर चाकू धरतात. तेव्हा आता रामा तोंडाला हात लावते. एक चोर म्हणतो की जादा ओरडशील तर मारून टाकेन. तर आता लगेचच रामाला नशा चढलेली असते. रामा म्हणते की मला मारू नका, मी तुम्हाला काहीच नाही करत. तुम्हाला दागिने आणि पैसे हवे आहेत आणि तुम्ही ते चोरायला आलात ना. तर लगेचच ते चोर म्हणतात हो, आणि आता ते दागिने तू आम्हाला आणून देणार. तर आता रामा म्हणते की मी तुम्हाला ते दागिने आणून देईल, मला सगळं माहीत आहे.
पण माझी एक अट आहे, दागिने आणताच त्याच्यातला अर्धा वाटा माझा. तर दुसरा चोर म्हणतो, लईच आतमधली आहेस ग तू, जिथे राहते तिथलीच माती खातेस. तर आता रामा म्हणते, ए सगळेच माती खातात. तर आता तो दुसरा चोर म्हणतो की मग आमची एक अट आहे. इकडे आता ते चोर म्हणतात की मग तू आम्हाला त्या दागिन्याच्या रूममध्ये घेऊन जायचं. रामा म्हणते की अहो कसले चोर आहात तुम्ही, तुमची चोराची बुद्धी थोडी कमी पडते. अहो जर मी तुम्हाला आतमध्ये घेऊन गेले तर आतमधल्यांना संशय येईल ना. तर डोक्याला हात लावत तो चोर म्हणतो, हो हो खरंच राव. रामा म्हणते, मी जर एकटी गेले तर मग घरच्यांना संशय नाही येणार ना. तर तो माणूस म्हणतो, अरे यार काय डोकेलिटी लावली हिने. तेव्हा तो दुसरा चोर म्हणतो की मला तर खूप संशय येतो बाबा, ही बहुतेक आपल्याला लटकवणार. तर तो दुसरा चोर म्हणतो, अरे आपण तिला आता तिचा हिस्सा देतोय ना. तर आता रामा त्यांची कुजबूज ऐकून म्हणते की तुमचं ठरलं ना, मग मला सांगा बरं का. तो चोर म्हणतो की तू शांत बस. आणि त्या चोराला म्हणतो की ही आपल्याला दागिने देईल आणि सांगेल हे कशावरून. तेव्हा तो चोर म्हणतो की हिने जर हिच्याकडे जास्त हिस्सा ठेवला तर आपण काय करायचंय. तो चोर म्हणतो, असं ही काहीच करणार नाही, कारण हिने जर असं केलं तर आपण हिचा कार्यक्रम करून टाकू. तेव्हा आता रामा त्यांच्याकडे बघते आणि लगेच ते चोर रामासमोर येऊन बसतात आणि म्हणतात की जा लवकर आणि ये घेऊन ते दागिने. आणि जर काही हुशारी बिशारी केली ना तर रामा म्हणते की नाही हो, मी काही हुशारी बिशारी नाही करत. रामा उठून उभा राहते आणि त्यांना म्हणते की इथे काय तुम्ही उभा लपा तुम्ही कुठेतरी. तर ते चोर आता लपतात. इकडे आता लगेचच रामा ही अक्षयच्या बेडरूममध्ये येते आणि कपाट उघडते. इकडे आता आनंदच्या रूममध्ये झोपलेला अक्षय डचकून उठतो आणि म्हणतो की रमाला तर काही झालं नसेल ना, ती व्यवस्थित असेल ना. तर आता अक्षय म्हणतो, मला एवढी भीती का वाटते. आणि पटकन उठून अक्षय आता त्या बेडरूमकडे येऊ लागतो. रमा आता अक्षयच्या कपाटातील दागिने काढत असते आणि आता रमाने कपाटातून दागिन्याचे सगळे बॉक्स बाहेर काढलेले असतात. तर तेवढ्यात अक्षय दरवाजा उघडून तिथे येत रमाला बघतो. ते बघताच आता अक्षयला मोठा धक्का बसतो आणि अक्षय म्हणतो, ए रमा काय करतेस तू. तर ते दागिने हातात घेत रमा अक्षयकडे बघते. इकडे आता ते दोन चोर एका ठिकाणी लपलेले असतात. बराच वेळ झाल्यानंतर दुसरा चोर म्हणतो की ही पोरगी अजून नाही आली, नक्कीच ही काहीतरी शाळा करत असणार. दुसरा चोर म्हणतो की अरे नाही, दागिने जास्त असेल ना म्हणून वेळ लागला असेल. तो दुसरा चोर म्हणतो की तिच्यावर जादा विश्वास ठेवू नको, ती घरच्यांना उठवेल. तर लगेच दुसरा चोर म्हणतो की अरे ती कशाला घरच्यांना उठवेल, यात तिलासुद्धा तिचा हिस्सा मिळेल ना, त्यात तिचासुद्धा फायदा आहे. तर आता तेवढ्यात रामा पळत पळत तिथे येतात आणि म्हणते की तुम्ही पळा, आता घरातले सगळेजण उठले. तर ते चोर उठून उभा राहत. आता तो दुसरा चोर म्हणतो की मला वाटलंच होतं ही काहीतरी नाटक करणार. दारूच्या नशेत रामा म्हणते की मी नाटक नाही करत आहे, जेव्हा मी दागिने चोरत होते ना तेव्हाच सगळे उठले, मी आता काय करू. रामा म्हणते की तरी सुद्धा मी तुमच्यासाठी एक दागिना घेऊन आले बरं का. तर तो चोर म्हणतो फक्त एकच. तर रामा म्हणते हो फक्त एकच मिळाला. रमा म्हणते की हो एकच मिळाला आणि मला यातला वाटासुद्धा नको, हा घेऊन तुम्ही जा लवकर, नाही तर हा सुद्धा तुम्हाला मिळणार नाही. आणि आता ते चोर ते दागिना घेऊन जाऊ लागताच लगेच पाठीमागून अक्षय चोर चोर असे म्हणत पळतच येऊ लागतो. तर रमा सुद्धा आता चोर चोर म्हणून ओरडते. खिडकीतून उड्या टाकून ते चोर आता बाहेर पळतात. तर अक्षय रमा चोर चोर असे ओरडत असतात. तर आई आजी आनंद अस्मित रेवा सगळेजण आता पळत एका ठिकाणी येतात आणि ते चोर आता खाली जाऊन दुसरा चोर म्हणतो, ए बघ रे काय दिलंय त्याने. तर तो बॉक्स उघडताच त्यामध्ये रेवा अक्षय नावाचं मंगळसूत्र रमाने त्यांना दिलेलं असतं. तर तो चोर म्हणतो, यायला डायरेक्ट हिने आपल्याला मंगळसूत्रच दिलं. तर ते बघून आता तो चोर म्हणतो चल, आणि लगेच ते चोर निघून जातात. इकडे आता आई आजी सगळ्यांसमोर येत म्हणते की घरात सगळे असताना चोरी होतीच कशी. दारूच्या नशेत जान्हवी म्हणते की आई आजी काहीही म्हणा, पण चोरांनी ना चोरी करण्याचा सॉलिड प्रयत्न केलाय. आई आजी म्हणते की जान्हवी मूर्खासारखं बडबड करू नकोस. तर रमाकांत म्हणतो, जान्हवी आपण गप्पा नंतर मारू. रमाकांत म्हणतो, अगोदर आपण काय काय गेलं ना ते बघूयात. सीमा म्हणते की कसे होते ग ते दिसायला. तर आता रमा म्हणते की बघितलं नाही, पण अंधार होता अंधार.
तर आता रामा म्हणते की दोन माणसे अशी फिरताना मला दिसत होती. मी असं तोंड वर करून बघितलं ना, तेव्हा मला वाटलं शशिकांत मुकादमी. दारूच्या नशेत रमा म्हणते की ते नाही का शशिकांत मुकादम असे फिरतात ते, तेव्हा मला वाटलं शशिकांत मुकादमच आहे. तर सीमा म्हणते हो फिरतात बरं का ते असे. रमा म्हणते की मग मला नंतर असं दिसलं की त्यांच्या हातात मोठा चाकू आहे. तर अक्षय म्हणतो अरे बापरे. रमा म्हणते की नंतर मग मी चोर चोर असे म्हणून आरडाओरड केला. तर अक्षय म्हणतो की मग हिचं ऐकून मला जाग आली. तर आता लगेचच अक्षय म्हणतो की मग मी सुद्धा आरडाओरडा केला. तर आता आई आजी म्हणते ठीक आहे, अगोदर कुणाचं काय गेलं ते सगळे बघा. हा, आणि आता लगेचच सगळेजण आपापलं काय काय गेलं हे बघण्यासाठी आतमध्ये जातात. तर आता रमा ही अक्षयला खुणावत हसतच म्हणते की तुम्ही सुद्धा जा ना, काय काय गेलं ते बघा. तर हसतच अक्षय आतमध्ये जातो आणि नंतर पुन्हा एक एक जण सगळेजण बाहेर येतात. तर आई आजी म्हणते कुणाचं काय काय गेलं. तर जान्हवी म्हणते की आमचं तर काही नाही गेलं बा. रमाकांत म्हणतो की आपलं सुद्धा काही नाही. तर आता अक्षय म्हणतो माझं सुद्धा काही नाही आणि हिचं तर काही नसणारच. तर तेवढ्यात रेवा तिथे येते आणि म्हणते गेलंय. आई आजी रेवाकडे बघते तर रेवा म्हणते माझं गेलंय. रेवा म्हणते माझं मंगळसूत्र चोरीला गेलंय. तर आई आजी म्हणते की देवा, आणि सगळेजण आता रेवाकडे बघत हसू लागतात. तर आता ज्या वेळेस अक्षयने बेडरूमचा दरवाजा उघडलेला असतो त्यावेळेस रमा ही कपाटातून दागिने घेत असताना आपण कसे रमाला बघितले हे अक्षयला आठवते. आणि त्या रमाला बघताच अक्षय रमाकडे येत म्हणतो की रमा काय करतेस तू हे. तर लगेचच तोंडावर बोट ठेवत रमा म्हणते की शुक शांत बसा, आपल्या घरात चोर शिरले आणि आत्ताच मी त्यांच्यासोबत डील करून आली. अक्षय म्हणतो की चोर आणि डील, ही कसली डील. रमा म्हणते की त्यांनी मला चाकू दाखवला आणि मग मी नंतर घाबरले आणि मग त्यांच्या बरोबर मी डील केली आणि त्यांनी मला दागिने आणायचे सांगितले. ते ऐकून अक्षय डोक्याला हात लावतो. तेव्हा आता अक्षय म्हणतो की त्यांनी तुला सांगितलं आणि तू त्यांचं ऐकलं. तर आता बोट करत रमा म्हणते की थोडंसं, आणि हे बघा त्यामध्ये मी डोकं सुद्धा चालवलं. रमा म्हणते की ते दोघं जर आतमध्ये आले असते ना, त्यांनी सगळं लुटून नेलं असतं आणि लंपास केलं असतं. तेव्हा आता रमा म्हणते की मग मी आले आणि मी त्यांना फक्त चिमूटभरच दागिने देणार होते, सगळे दागिने नव्हते देणार. तर आता अक्षय म्हणतो की रमा अशा वेळेस पोलिसांना फोन करायचा असतो. रमा म्हणते की अहो नसता करायचा हो, ते भुरटे चोर आहेत भुरटे. रमा म्हणते की एक दागिना दिला ना तर ते निघून जातील. अक्षय म्हणतो की अगं तुला काय माहिती. तर आता रमा म्हणते की त्यांनी मला चाकू दाखवला हो, नंतर मी घाबरले आणि मग मी त्यांना म्हटले चोर दादा आपण डील करूयात. ते मला म्हटले की दागिने कुठे आहेत तुला माहिती आहे ना. तर मी म्हटलं हो. तर आता लगेचच मी म्हटले की अर्धा हिस्सा माझा बरं का. तर ते चोर तयार झाले. तर आता रमा म्हणते की मी त्यांना फक्त एकच दागिना देणार आहे. अक्षय म्हणतो की अगं एक दागिना, तुला काय वेड लागलं का रमा. तर आता मंगळसूत्राचा एक दागिन्याचा बॉक्स बाहेर काढून रमा त्यातील दागिना मंगळसूत्र बाहेर काढते आणि ते अक्षयकडे देत म्हणते की हे देणार आहेत का. तर ते रेवा अक्षय नावाचं मंगळसूत्र असतं. अक्षय म्हणतो की नकोय मला हे आणि देऊन टाक. तर आता अक्षय म्हणतो देऊन टाक. तर रमा म्हणते आहे की नाही हुशार. तर हसतच अक्षय म्हणतो की हुशार आहे माझी बायको. तर आता रमा म्हणते की आता मी सांगेन तसं करा. रमा म्हणते की आता की नाही, मी त्यांना हे देते आणि मी त्यांना सांगते सगळे उठले जा तुम्ही, आणि मग ते पळून जायला लागले ना नंतर तुम्ही या. तर अक्षय म्हणतो की जा मग लवकर. आणि आता रमा बाहेर जाते. तर अक्षयला सगळं ते आठवलेलं असतं आणि अक्षय आता तिरप्या डोळ्यांनी रमाकडे बघत असतो. तर इकडे रेवा रडत असते. रेवा म्हणते की माझं मंगळसूत्र गेलं आणि मी आता काय करू, सगळं माझ्याच बाबतीत हे असं का घडतं. आई आजी म्हणते की रेवा तू एकदम मूर्ख आहेस, काय गरज होती माझं मंगळसूत्र म्हणून तुला नाचायची. सगळीकडे बोबाटा करून ठेवला होतास तू. आई आजी म्हणते की असा बोबाटा करायची काही गरज होती का रेवा, त्यामुळेच घरात चोरी झाली. तर आता रडतच रेवा म्हणते की मग मी आता काय करू. आई आजी म्हणते की रेवा एक तर तुला सांभाळायची अक्कल नाही आणि मारला असेल मग कुणीतरी, आणि आता वर पुन्हा मला म्हणते काय करू मी. तर आता सीमा म्हणते की आई तुम्ही चिडू नका. तर आई आजी म्हणते की चिडू नका तर काय करू, नशीब एकावरच निभावलंय आणि झोपा आता तुम्ही. तर लगेच रमाकांत खाली झोपू लागतो. आई आजी म्हणते की अरे रमाकांत ही काय झोपायची जागा आहे का. तर लगेचच सीमा म्हणते की आई आजी चिडू नका. रडतच रेवा म्हणते मी आता लग्नामध्ये काय घालू. तर आता लगेचच रमा म्हणते दुसरं मंगळसूत्र. तर आता आई आजी म्हणते की अगं भेटतील का दुसरं, तू गप्प बस बाई.
त्यानंतर आता इकडे रमा ही गुपचूप अक्षयकडे येते आणि म्हणते की आपल्याला त्या रेवाचं काहीतरी करावंच लागेल. तेव्हा आता अक्षय म्हणतो की एकदा का आपल्याला त्या शशिकांत मुकदमाचा असा एक तरी किस्सा हाताला लागला ना, की मग सगळे पुरावे आपल्याकडे ऑटोमॅटिक येतील रमा. तेवढ्यात आता इकडे रमा तिचं मंगळसूत्र सीमाच्या बेडरूममध्ये घेऊन येते आणि सीमाला म्हणते की हे माझं मंगळसूत्र रेवाने बघितलंय. तेव्हा आता मला नाही वाटत की ती माझं मंगळसूत्र माझ्याकडे ठेवील म्हणून. तेव्हा आता सीमा म्हणते की मी ते माझ्या कपाटात ठेवू का? तर तेवढ्यात रेवा ही दरवाजात येऊन त्यांचं बोलणं ऐकते. तर तेवढ्यात रमाला एक फोन येतो. तर रमा हॅलो करते आणि लगेचच काय असे म्हणत रमाला मोठा धक्का बसलेला असतो. तर रेवाने दरवाजातून ते सगळं ऐकलेलं असतं. तेव्हा आता रमाला कोणी फोन केला आणि रमाला कोणते सत्य समजले असेल हे बघण्यासाठी आणि आता रेवाचे सत्य बाहेर काढून रमा अक्षय कसे एकत्र येणार हे बघण्यासाठी आपल्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा.